नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शेळीपालन अनुदान योजना. तर हे अनुदान योजना शेळीपालन काय आहे, अनुदान कसे मिळतं, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, कोण पात्र आहेत, कोण किती शेळ्या मिळणार आहेत आणि किती सबसिडी मिळणार आहेत, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला शेतकरी मित्रांनी कमेंट पण केलेली आहे. तर शेळीपालनाचा अर्ज कसा भरावा, किती अनुदान मिळते, आपण कोणते डॉक्युमेंट लागणार, तर याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्याला शेतकरी कन्याने एक कमेंट पण केली, मीनाक्षीताई आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण शेळीपालनाविषयी बोलणार आहोत. तुम्ही त्या पूर्ण व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ही योजना कोणती आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, या अंतर्गत शेळी पालनासाठी अनुदान दिले जाते. ही योजना पशु संवर्धन विभागामार्फत चालवली जाते. मेन मुद्दा तुम्हाला समजलेला आहे. बघा, योजना कोणती आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. आणि कोणामार्फत चालवली जाते, पशुसंवर्धन विभागामार्फत. तर आता नेक्स्ट स्टेप आहे, अर्ज कुठे करायचा. तर आपल्याला कमेंटमध्ये विचारलेलंच आहे. बघा, अधिकृत वेबसाईट कोणती आहे, mahdbt.maharashtra.government.in. या वेबसाईटवर गेलं की तुम्हाला पशुवर्धन विभाग वेबसाईट तपासायची आहे. तिथे एक ब्लॉग होतो, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजेल. तर अर्ज या ठिकाणी करायचा आहे आपल्याला. आता योजनेत काय मिळते बघा. आता मेन मुद्दा आहे, योजनेत काय मिळते, सरकारकडून आपल्याला काय मिळते. शेळ्या खरेदीसाठी मदत, बोकड खरेदी, शेड बांधकाम, खाद्य व्यवस्थापन, उपचार मदत. आणि बघा, काही प्रकल्पामध्ये 2 मुद्दे असतात. 10 शेळ्या 1 बोकड, 20 शेळ्या 2 बोकड असे युनिट त्याच्यात 2 युनिट राहतात. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणती युनिट घ्यायची आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. 10 शेळ्या 1 बोकड, 20 शेळ्या 2 बोकड असे युनिट मिळू शकतात तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार. तर आता किती अनुदान मिळते, साधारण 50% पर्यंत अनुदान. SC/ST साठी जास्त लाभ, महिला बचत गटांना प्राधान्य. पहिले गट, या ज्या महिलांचा बचत गट असेल त्यांना पहिले प्राधान्य. पण शेतकरी मित्रांनो, एक सांगतो, काही ठिकाणी 50,000 ते 2 लाखापर्यंत ही मदत मिळत आहे आणि मिळू शकते. कारण की या जिल्ह्यानुसार बदल होऊ शकतो, काही जिल्ह्यानुसार बदल होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता कोण अर्ज करू शकतो बघा. महाराष्ट्रातील रहिवासी, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट, SC/ST OBC प्रवर्ग, ग्रामीण भागातील नागरिक हे अर्जास पात्र आहेत. शेतकरी मित्रांनो, हे अर्ज करू शकतात. आता लागणारी कागदपत्रे कोणती बघा. आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 बँक पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, जातीचा दाखला असल्यास आणि रहिवासीचा दाखला अनिवार्य आहे. शेतकरी मित्रांनो, हे पूर्ण डॉक्युमेंट लागणार तुम्हाला. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा, मेन मुद्दा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा शेतकरी मित्रांनो, हे स्टेप खूप अवघड वाटते, पण काही अवघड नाही आहे. शेतकरी मित्रांनो, साधी स्टेप आहे. बघा, मी स्टेप बाय स्टेप सांगतो. कोणतीच या व्हिडिओमध्ये एडिटिंग होणार नाही, मी जसं सांगतो तसं तुम्ही फॉलो करा. पहिली स्टेप, महाडीबीटी वेबसाईटवर जा. महाडीबीटी वेबसाईट उघडा, गुगलमध्ये टाका महाडीबीटी वेबसाईट, म्हणजे mahdbt.maharashtra.gov.in हे वेबसाईट टाकली. आता स्टेप दुसरा बघा, नवीन अर्जदार असल्यास, आता तुम्ही नवीन आहे तर साईडला ब्लॉक येतो, न्यू ॲप्लिकेशन रजिस्टरवर क्लिक करा. न्यू ॲप्लिकेशन रजिस्टरवर क्लिक करा. आता तिसरी स्टेप, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करा. मोबाईल नंबर आणि आधार लिंक करा, तिथेच तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप कोणती आहे, OTP टाकून लॉग इन करा. आता तुम्हाला काय करायचं आहे, OTP टाकून लॉग इन करायचं आहे. 5वा स्टेप आहे, पशुवर्धन म्हणजे पशुसंवर्धन विभाग निवडा. आता त्याच्यात महाडीबीटीवर गेल्यानंतर पशुसंवर्धन आपल्याला विभाग निवडायचा आहे. आता 6वी स्टेप कोण आहे, शेळी पालन योजना निवडा.
तुम्हाला कोणती योजना पाहिजे, मी तुम्हाला योजना सांगितली आहे कोणकोणत्या योजना आहे, बांधकाम, शेळी शेड, कोणत्या योजनेत तुम्हाला कोणती योजना घ्यायची आहे ते शेळी पालन योजना निवडा लागेल. आता 7ची स्टेप कोणती आहे? सर्व माहिती भरा, नाव, गाव, जमीन माहिती, बँक माहिती. आणि 8वी स्टेप आहे कागदपत्रे अपलोड करा. आणि 9वी स्टेप आहे सबमिट बटनवर क्लिक करा. हे पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायचं आहे शेतकरी मित्रांनो. हे भरून झाल्यानंतर 9वी स्टेप सबमिट बटनवर क्लिक करा. जोपर्यंत तुम्ही पूर्ण स्टेप कंप्लीट करत नाही तोपर्यंत सबमिट बटन एक ग्रीन कलर येणार नाही. जर ग्रीन कलर येत असेल आणि सबमिट बटनवर क्लिक करत असेल एरर दाखवत असेल तर असं समजायचं आपला कोणता तरी पार्ट सुटलेला आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अर्ज केल्यानंतर काय होते? आता मेन मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, अर्ज केल्यानंतर काय होते. शेतकरी मित्रांनो आता अर्ज केला, आता तपासणी, अर्जाची तपासणी होते शेतकरी मित्रांनो. लॉटरी पद्धतीने निवड, अधिकारी भेट देतात, मंजुरी मिळाल्यानंतर अनुदान खात्यावर जमा. आता मंजुरी मिळाली की तुम्हाला अनुदान खात्यावर जमा होते शेतकरी मित्रांनो. आता महत्त्वाच्या सूचना बघा, खोटे कागदपत्र टाकू नका, मोबाईल नंबर चालू ठेवा, अर्ज केल्यावर ॲप्लिकेशन ID सेव्ह करा, वेळोवेळी स्टेटस तपासा. तुम्ही अर्ज केला असेल वेळोवेळी स्टेटस तपासा, तुम्हाला अप्रूव्ह आले की नाही आले, तुम्ही पात्र झाले की नाही झाले, नाही का, तुमची पहिले डेस्क स्टोर आहे की नाही आहे, हे वेळोवेळी अर्ज तपासत राहा. तुमचा जसा तुम्हाला अप्रूव्हल मिळाले की तुम्ही बोकड खरेदी करू शकता. खरेदी केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळेल ते तुमच्या बँक खात्यावर. अर्ज स्टेटस कसे पाहावे हे पण सांगतो. महाडीबीटी पोर्टल लॉग इन करून माय ॲप्लिकेशनमध्ये जा, तिथे स्टेटस तुम्ही तपासू शकता. तुम्हाला पुन्हा अर्ज स्टेटस जर पाहायचे असेल तुम्हाला लॉग इन करावं लागेल महाडीबीटी पोर्टल, मोबाईल नंबर टाकून किंवा आधार कार्ड टाकून. दोन वेळा तुम्हाला 2 ऑप्शन आहे. आता शेळी पालनाचे फायदे बघा शेतकरी मित्रांनो, खूप सारे फायदे आहे. कमी खर्चात व्यवसाय, दूध पिले खत उत्पादन, ग्रामीण भागात जास्त मागणी आणि कमी जागेत सुरू होतो शेतकरी मित्रांनो. बघा, ज्या शेतकऱ्यांजवळ जमीन नाही आहे, कोणता व्यवसाय नाही आहे, त्यांनी जर व्यवसाय सुरू केला तर जोडधंदा म्हणून एक व्यवसाय म्हणून आपण शेळी पालन व्यवसाय सुरू करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, शेळी पालन हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. सरकारची ही योजना तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शेतकरी मित्रांनो तर नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. मी ज्या स्टेप सांगितल्या, जे डॉक्युमेंट सांगितले ते असणे अनिवार्य आहे. आणि तुम्हाला जर कोणती अडचण आली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये करा, मी त्या विषयावर नक्की व्हिडिओ बनवील. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. जय जवान जय किसान.